શ્રી સાઈનાથ સેવા સમિતિ દ્વારા આયોજિત શ્રી સાઈ મંદિરના 38મા પાટોત્સવની ઉજવણી નિમિત્તે સાઈ ભક્તો જેઓ મોટી સંખ્યામાં અંદાજે 10થી 12 લાખ જેટલા પહોંચશે તેમના માટે 15 ટન લાડુ બનાવવાનું કામકાજ શરૂ થઈ ચૂક્યું છે। આ મહાપ્રસાદ સહિતનું ઉત્સવનું આયોજન હરિમાલીની આગેવાની હેઠળ 23મી નવેમ્બરથી 25મી નવેમ્બર સુધી કરવામાં આવ્યું છે। આપને જણાવી દઈએ કે જે ભક્તો શિરડી નથી જઈ શકતા તેઓ થાણેના वर्तकनगर साई मंदिर में दर्शन करीने धन्यता अनुभवता होय छे। साईनाथ सेवा समितीचा साईबाबांचा हा 38वा वर्धापन दिन आहे। कैलासवासी बळीराम वासुदेव नईबाकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून हा उत्सव साजरा होत आहे। गेले 4 आठवडाभर झाला आमच्या 15 टन लाडू बनवण्याचं काम चालू आहे। जवळ 10 लाख लाडू होतील आणि आमचे राठोड साहेब आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे। आता लाडू तयार झालेत, आता ते पॅकिंग करतील साई भक्तांना मिळण्याकरता। ज्या लोकांना शिर्डीला जायला मिळत नाही ते या ठिकाणी येतात। 25, 26, 23, 24, 25 हे 3 दिवस कार्यक्रम दत्त याग आहे। 25 तारखेला दुपारी 4 वाजता साईबाबांच्या पादुकाची पालखी निघणार आहे। लाखो भक्त या ठिकाणी येतात। ज्यांना शिर्डीला जायला मिळत नाही त्यांना या ठिकाणी येऊन म्हणून लोकांनीच वर्तकनगर साई मंदिरला प्रति शिर्डी असं नाव संबोधित केलेलं आहे। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व साई भक्तांना आवाहन करतो की आपण 23, 24, 25 बाबांचं दर्शन आणि लाडूचा प्रसादाचा लाभ घ्यावा। धन्यवाद।